करी गोष्ट तिकडची आहे, कोण्या गावाला घडलं हे अजिबात डोकं चालू नका. मुलगा सुशिक्षित बेकार, त्यानं पेपर वाचला आणि बापाकडे आला, बाबा यामध्ये जाहिरात आली ना त्याच्या तंतोतंत बसतोय मी, लागती मला नोकरी, फक्त थोडासा आमदार साहेबाकडे वशिलाला व्हावं लागतं. तेव्हा माझ्यासाठी बाप म्हणला, लेगा पंढरपूरला वारीला जातो, इतके वर्ष जगाच्या बापाला सुतईचा सडा मागितला नाही मी, तर आमदारकडे पाठवतो मला. बाबा तुमची ओळख आहे, आमदार तुमच्या पाया पडायला येतात, काही नाही मागत म्हणून पाया पडायला येतात, मागितल्यावर नाही येणार. मग काय मी बूट पालिश करू का, कशाला शिकवलं मला. बापही गईवरला, ठीक आहे बाबा. ते पेपर घेऊन आमदार साहेबाकडे गेला, साहेब माझा मुलगा म्हणतो याच्यात तंतोतंत बसतोय, फक्त थोडंसं चिठ्ठीची गरज आहे. ठीक आहे, आमदार साहेबांनी चिठ्ठी लिहून दिली, त्या साहेबाला ही माझी चिठ्ठी दाखवा. ज्या साहेबाकडे काम होतं, सुशिक्षित बेकारांची लाईन होती अर्धा किलोमीटर, पदव्याचे फाईल घेतलेले, शर्टिंग गॉगल लावलेले पोरं तिथं गेलं हे झेंड्यावालं. ते पोरं टिंगल करू लागले, म्हणजे हे म्हातारं कोण्या नोकरीसाठी आलं, बाबा पुढे पुढे चला. बाबा भोळा होता, त्यांना वाटलं पोरं मान देतात आणि ते टिंगल करायचे, वा पुढे बाबा, बाबा पुढे वा, बाबा पुढे. असं करता करता बाबा गेटवर आले, वेळ कमी आहे ना लगेच येतात. वॉचमॅननी अडवलं, कुठे चालला, साहेबाकडे काम आहे. जेवायला आले का बाकीचे, बघ जेवढा अधिकार खालचा असेल ना, भाषाही तेवढीच असते. बघ अरे ढकलू नको, नको जाऊ दे वात. ही साहेबाची चिठ्ठी दाखव फक्त त्या अधिकाऱ्याला. आणि इकडे हिसकावली, वॉचमॅन आत गेला, सोमनाथ भाऊ चिठ्ठी दाखवली. चिठ्ठी वाचल्याबरोबर अधिकारी उठला आणि वॉचमॅनच्या पुढे पळत आला गेटवर. ही चिठ्ठी आणलेले बाबा कोण आहे, मी आहे साहेब. गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीच्या, गोपीचंदन. पायातले जोडे काढले अधिकाऱ्यानं आणि सर्वांच्या समोर गेटवर त्या वारकरी बाबाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. अरे ही माणसं उगच मोठी होतात का. आत नेलं, पुढचं सांगतो. खिशातला रुमाल काढला, ज्याच्या पुढे अर्धा किलोमीटर लाईन आहे, रुमाल काढून सोफा सेट फुटला, पुसला, वारकऱ्याला बसवलं, पुन्हा पायावर डोकं ठेवलं. वारकरी बाबा तुमच्या रूपात आज माझ्या ऑफिसला पांडुरंग परमात्मा आला, आज माझं ऑफिस पवित्र झालं. चहा घेता, कॉफी घेता, दूध काही नको साहेब, तेवढं माझ्या मुलाचं काम, ते झालं काम. तुम्ही पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेला मुलगा 8:30 वाजता ड्युटीवर पाठवा, त्याला 80,000 रुपये पगार मिळेल आणि 1 वर्षांनी 1.5 लाख पगार होईल. धारा लागल्या वारकऱ्याच्या डोळ्याला. नमस्कार करून वारकरी निघाला, पण चिंतन करतोय, अरे ज्या साहेबाचं नुसतं नाव सांगितलं तर माझं एवढं काम न, एवढं स्वागत, एवढा सन्मान मिळाला, आणि साहेब जर सोबत असते तर असं डोकं चालवायचं. अरे ज्यांचं नुसतं चिंतन केलं तर असं होतं, तर त्यांच्या संगतीत तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या, जळतील राशी पातकाच्या. हे घरी गेल्यावर डोकं चालवायचं. तयाच्या चिंतने तरतील दोषी, ज्या संताचं चिंतन केलं तर माणसं उद्धारतात, तर त्याच्या संगतीत काय होणार नाही. म्हणून निळामणे तेही संगेची तरणे, दीन उद्धरणे नवल कोण. 1च तास आहे, काळजी करू नका. दीन उद्धरणे नवल कोण. महाराज आतापर्यंत कोणाचा उद्धार केला काय संतांनी. अरे माणसाचा करतील यात नवल काय, जनावराचा. महिषी पुत्र मुखी बोलवन श्रुती, महिषी पुत्र मुखी बोलवन श्रुती, पुत्र मुखी बोलवन श्रुती,
चाल मन फिरती पैसोनिया चाल मन फिरती पैसोनिया चाल मन फिरती पैसोनिया आतापर्यंत उद्धार केला का कशाला? अरे माणसाचा उद्धार करतील यात काय नवलाय? जनावराचा. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. आता इथे थोडासा प्रश्न आहे सोमनाथ भाऊ. रेड्या मुखे वेद बोलविला हे वाङ्मय नाथांचा आधी होऊन गेलं. मग इथे मैसी पुत्रा मुखे लिहिण्याची गरज काय? रेड्या मुखे का नाही लिहिलं? याचं कारण आहे संताला भविष्य काळातल्या समाजाची भीती वाटते. संताला माहिती आहे जेव्हा वेळ जाणार नाही भविष्यात, आणि तेव्हा माणसं संताच्या वाङ्मयावर उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना मळून डोके चालवतील. तुम्हाला काय वाटतं? ज्ञानोबाने रेडा बोलवला. रेडा म्हणजे जनावर. अरे रेड्या आडनावाचे कोणी ग्रहस्थ असावे आणि त्याच्या मुखातून ज्ञानेश्वरांनी वेद बोलवला असावा. काढा तंबाखू. असं सुपीक डोकं कोणी चालू नये म्हणून. अरे आडनावाचा रेडा नाही, म्हशीचा मुलगा. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती मैसी पुत्रा मुखे बोलवणे चालवणे फिरती पैसोनिया इथपर्यंत आलो आपण. बरोबर लक्ष द्या माझ्याकडे. सोमनाथ भाऊ तुमचं आहे लक्ष. मैसी पुत्रा मुखे. नाहीतर रामायणामध्ये, आता इथंही रामायण झालं, मिलिंद पाटील तिकडेही झालं, आपल्या इकडे झालं, 2-3 झाले. रामायणामध्ये तुलसीदासजीचे शब्द सांगतो. राम कथा ससी किरण समाना संत चकोर करई जयपाना. राम कथा शशी किरण समाना. त्याचा अर्थ काय? राम कथा चंद्राच्या किरणासारखी आहे, तुलसीजी म्हणतात. आता इथे केवढा प्रश्न आहे. राम कथा सूर्यवंशाची आहे. राम सूर्यवंशातला आहे. मग सूर्यवंशातल्या रामकथेला सूर्याची उपमा दिली नाही, चंद्राची उपमा दिली नाही, चंद्र किरणाची. रामकथा शशी किरण समाना. का? भविष्य काळातल्या समाजाची भीती. तुलसीदासजीला वाटलं आपण जर रामायणाला सूर्याची उपमा दिली तर लोक भविष्यात डोकं चालवतील. सूर्याच्या बाबतीत प्रिय अप्रिय भाव आहे. गारठ्याच्या दिवसात सूर्याचं ऊन बरं वाटतं आणि वैशाख महिन्यात दुपारी 2ला नको वाटतं. याला म्हणतात प्रिय अप्रिय भाव. तसं रामायण श्रावण महिन्यात गोड वाटतं आणि भाद्रपदात डोकं उठतं. ही भानगड नसल्यामुळे सूर्याची उपमा नाही. चंद्राची का दिली नाही? लोक डोकं चालवतील. अरे राम कथा चंद्रासारखी आहे म्हणतात ना, बरोबर आहे का? जसा चंद्राला काळा डाग आहे तसा रामचरित्रालाही कुठं कलंक असला पाहिजे असे डोके चालवतील. म्हणून सूर्याची उपमा नाही, चंद्राची उपमा नाही, चंद्र किरणाची. आणि चंद्र किरण अधिक गोड वाटतंय ते चकोर पक्षाला. संताला चकोर म्हटलंय आणि रामकथेला चंद्र किरण म्हटलंय. रामकथा शशी किरण समाना संत चकोर करई जही पाना. ही भविष्य काळाची भीती. म्हणून रेड्यामुखी शब्द न वापरता म्हशीचा पुत्र म्हशीचा. आता काही संशय घ्यायचं कारण आहे का? खरं सांगा, आता म्हशीचा पुत्र आडनावाचा रेडा असतो का खरोखरचा? पुढे कोणी डोके चालू नये. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. अजिबात अक्कल नसलेलं जनावर. कारण हा विश्वामित्राच्या फॅक्टरीतला माल आहे. प्रतिसृष्टी विश्वामित्र भांडले ब्रह्मदेवासोबत. तुलाच जमते का? तुलाच जमते सृष्टी, मला नाही जमत. म्हणून भांडण झालं, प्रतिसृष्टी निर्माण केली. डुप्लिकेट. तुम्ही पहा ना, आता कोणती वस्तू निघू द्या लगेच उल्हासनगरला तयार. ओळखूच येत नाही.
तसं ब्रह्मदेवासोबत भांडण झालं. ब्रह्मदेवाची शेळी पाहिली. विश्वामित्र म्हणला मी करतो शेळी. यानं प्रयत्न केला पण ती मेंढी झाली. ही प्रतिसृष्टी आहे, शेळीसारखी मेंढी. ब्रह्मदेवाची गाय पाहिली, म्हणला मी करतो गाय, आणि ती म्हैस झाली. ही प्रतिसृष्टीतला कार. आणि त्या म्हशीच्या पोटी हे महाराज जन्माला आले. म्हैस अजिबात अक्कल नसलेलं जनावर. रस्त्यानं जर चालला ना रेडा तर पांढऱ्या रेषेहून चालतो मधल्या. त्याला वाटतं केंद्र सरकारनं आपल्याकरताच आखून ठेवली. रवंत करीत चालतो. ट्रक ड्रायव्हर, एसटी ड्रायव्हर हॉर्न वाजून 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 वैतागून जातो. शेवटी उतरतो. ड्रायव्हर कॅबिन मधून काठी काढतो. 10-15 काठ्या पुऱ्या ताकदीनं रेड्याच्या पाठीत घालतो. शेवटच्या काठीला रेडा मागं वळून पाहतो. काय चाललं भारतात? एवढं बेअकली जनावर रेडा. बरं जाऊ द्या, तुम्ही सर्कशी पाहिल्या आहे सर्वांनी. हिंस्त्र पशुचा वापर सर्कशीमध्ये आहे. वाघ, सिंह, अस्वल, कोल. एकाही सर्कशीत रेड्याचा वापर केला जात नाही. काय मिळत नाही का त्यांना? अरे ट्रकने मिळेल ना हा माल, का वापरत नाही? रिंग मास्टर म्हणतात महाराज, आमच्यासारखे हजारो रिंग मास्टर रेडे शिकून वेडे झाले तरी रेडे शिकत नाही. मग रेड्याच्या भानगडीत सर्कसवाले पडत नाही. बरं जाऊ द्या, इथं शेतकरी आहे सोमनाथ भाऊ. गाईचं वासरू वेगळं आणि म्हशीचं पारडू वेगळं. 1000 गायी कळपानं चरू द्या. पूर्वी कळपाचे कळप होते, आता ह्या जर्शा गायी बांधून आहे. मी खिल्लाऱ्या गायीचं सांगतो. 1000 गायी कळपानं चरू द्या आणि तिचं वासरू सोडा. सोडल्याबरोबर शेपटाचा गोंडा वर करणार, कान टवकारणार आणि तिथं जाऊन गुराखी मामाला विचारणार, मामा मम्मी कुठं आहे असं विचारतात. अरे 999 डावलतन मायच्याच कासेला. एवढी अक्कल आहे खिल्लाऱ्या गाईच्या वासराला. म्हणून तर पूर्वीची माणसं खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे. हॉर्न वाजल्याबरोबर रस्त्याच्या खाली जायचे. मी काही बोललो का आता हॉर्न वाजवा, पुन्हा गाडीच्या पुढं. समजायचं याचा तेभर दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे. यथा धेनु सहस्रस्य वत्सम विंदती मातरम. 1000 गायी असल्या तरी मायच्या कासेला लागतंय ते वासरू. म्हशीचं पारडू नाही. 20 म्हशी जर गोठ्यात बांधून असल्या लाईननं, सोमनाथ भाऊ पारडू सोडा. ते म्हशीकडे नाही जात, आधी सोडणाऱ्याकडे. तुम्ही काऊन हसता? सोडून पाहिलं म्हणून. मालकाला वाटतं हे प्यायला सोड चाल म्हणून थोबाडीत देतो मालक, तिकडे पाहतं. त्याला वाटतं मारलं त्या अर्थी प्यायला सोडलं असावं, पण 20 म्हशी आहे, यातली माझी मम्मी कोणती असावी. त्याला वाटतं कशाला वेळ घालवावी. 8 वाजून गेले. पहिल्या म्हशीपासून प्यायला सुरुवात करावी. पहिलीच्या कासेला लागलं. तिला वाटतं मी व्यालीच नाही तर माझं कुठलं, मारती लात. जाऊन पडतं माग. वाकून करतं दुसरीच्या काशेला, ती मारती लात. तिसरीच्या काशेला ती मारती लात. एक माझी स्वतंत्र गवळण आहे बरं का, गाठ्यात नाही. जसे गोदावरी ताईची प्रसिद्ध आहे सर्वांना, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन, तशी ही लाता खाऊन लाता खाऊन लाता. त्या गात्यात नाही. त्या पारडूला वाटतं लाता खाऊन का होईना आईचा निर्णय लागणार आहे. 20 मधली जी लातच मारणार नाही ती पठ्ठ्याची माय ठरणार आहे. एवढी अक्कल ज्या जनावराला नाही त्याच्या मुखातून मैसी पुत्रा मुखे बोल. मैसी पुत्रा मुखी बोलवणे सगळ्या इतिहास तुम्हाला माहिती आहे. अरे का बोलवला? चमत्कार म्हणून नव्हे. चमत्कार करतात ते संत नाही, संताला चमत्कार येत नाही असंही डोकं चालू नका. त्याची कारण शोधा. नाहीतर त्यांना काही मधुकरीन पीठ मागायची गरज होती का? तो रेडा गावोगावी फिरवला असता, गावोगावी फिरवला असता, चौकात उभा केला असता. बच्चे लोक
हेला बात करने वाला है, और बात करने के बाद पूरे बच्चे 10-10 पैसे डालो, रोज पोत भरलं असतं का नाही? का बोलवला? गर्व द्विजांचा हरविला, यासाठी रेड्यामुखी कारण शोधा. त्याचे कारण ते शुद्धीपत्राला गेलेले. आता मी तरी काय करू, घड्याळ झपाट्यानं चाललेलं, पैठणला पोहोचले. तिथले ब्राह्मण मंडळीनं विचारलं, काय नाव रे तुमची? या देहाला निवृत्ती म्हणतात, या देहाला ज्ञानदेव म्हणतात, या देहाला सोपान, या देहाला मुक्ताई. ऐकून ऐशी नावे हासीन नले ब्राह्मण. पैठणची गोष्ट. सगळे ब्राह्मण हसायला लागले. ज्ञानदेव? एक ब्राह्मण पुढे आला, अरे काय विशेष आहे? आमचा पखाल वाहणारा हल्या आहे का नाही, त्याचंही नाव ज्ञाण्याचं आहे. ज्ञाण्या वाहत आहे पखाली से, ज्ञान वाहत आहे पखाली, ज्ञान वाहत आहे पखाली. एक म्हणती नावामध्ये काय आहे, एक म्हणती नावामध्ये काय आहे, एक म्हणती नावामध्ये काय आहे, नावामध्ये काय आहे. ज्ञाण्या वाहत आहे पखाली सी, वाहत आहे पखाली, ज्ञान वाहत आहे पखाली सी. अरे सोमनाथ भाऊ, कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असावा, जो पुरावा देत नाही त्याला पुरावा. म्हणून मी एक म्हणती नावामध्ये काय आहे, ज्ञाण्या वाहत आहे पखालीसी. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी का आमा तया नाही, असं आणारे, तोही माझा आत्मा. याला मारलं तर तुला वेदना होतील का, तोही माझा आत्मा. एक म्हणला आता वेळ घालवता कशाला. जो आसूड ओढला रेड्याच्या पाठीवर, मुक्ताईनं हंबरडा फोडून रडणं सुरू केलं. अरे काय तुम्हाला दया आहे का नाही? माझ्या भावाची पाठ पहा, काळी निळी हिरवी झाली का? तोची वळ उठी ज्ञान देवा, तोची वळ उठी ज्ञान देवा, तोची वळ उठी ज्ञान देवा. मारिता सुड मैसाची पाठ, मारिता सुड मैसाच्या पाठ, तोची वळ उठी ज्ञान देवा, तोची वळ उठी ज्ञान देवा. मारिता आसूड मैसाची पाठीन, तोची वळ उठी ज्ञान देवा. तरी काहींनी डोकं चालवलं, म्हणले असं कुठं होतंय का रे? आजार मसीला, इंजेक्शन पखालीला, मारलं रेड्याला, वळी याच्या पाठीला. एक म्हणला याचा बाप तिकडे गेलता, बंगाली विद्या शिकून आला. मग याला तेव्हा मानू या रेड्याच्या मुखातून वेद बोलवला तर. ठीक आहे, हात ठेवला रेड्याच्या मस्तकावर आणि आज्ञा केली. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, आणि ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, म्हणून मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. कशासाठी? गर्व द्विजांचा हरविला. मग आपल्या भागात आले माऊली, तोच रेडा घेऊन. ते इकडून नाही आले, संगमनेर नाही, नेवासा, नंतर येता येता पुनतांबा. ते पुढे सांगतो मी 2 मिनिटात. मग पुढे खंडाळा नावाचं गाव लागतं. खंडाळ्याहून तिरपे, कोल्हार, शिबलापूर, पानोडी हा माऊलीचा प्रवास. तिथून इथे आले आणि इथे रेड्याला समाधी. थोडा विचार करा, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं डोळ्यात तेल घालून बाप संसार करतो, 3 मजली बांधतो इमारत, तरी एकुलता एक मुलगा 10वा घालत नाही राव. पण 750 वर्ष झाले रेड्याच्या समाधी पुढे सप्ताय का? याला उद्धार म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. थोडं थोडं आता. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. का? येताना चांगदेव महाराज 1400 वर्षे जगले होते, 14 वेळा काळाला चुकवलं होतं. बरोबर काळ येण्याची वेळ झाली की आत्मा ब्रह्मांडात न्यायचे. 6 महिने
आणि काळ वापस जायचा. आणि त्या कालावधीत जो कोणी मरण पावला त्याच्या डेड बॉड्या त्यांच्या पुढे आणून ठेवायचे लोक. ते उठले न त्या डेड बॉड्याकडे पाहिलं, जिवंत व्हायचे. काही ऊस तोडणीला, कोणी ऑफिसला कामाला, कोणी दारे धरायला. मुक्ताईनं शंका घेतली, दादा इथं प्रेत पडली, या भागात जाळत नाही का, पुरत नाही. लोकांनी सांगितलं, हा बाबा समाधीतून उठला म्हणजे त्यांच्याकडे पाहतो की लगेच जिवंत होतात. कधी उठणार आहे? 6 महिन्यांनी. तोपर्यंत इथे डेड बॉड्या. हा दादा काय मुक्ता, मी जिवंत करू का रे? आदिशक्ती आहे. एक कुत्र जिवंत केलं, तशी सगळी प्रेत जिवंत करून आपापल्या घरी गेली. आणि हे आळंदीला आले. रेडा इथे समाधी गेले आळंदीला. समाधी संपल्यावर चांगदेव महाराजांनी विचारलं ग्रामस्थांना, का रे यावर्षी कॉलरा प्रतिबंधक लस टोचली का सरकारनं? एकही मेलं नाही. महाराज कोरोनामुळे खूप मेले यावर्षी, खूप गर्दी होती. मग काय झालं? ते आळंदीचे 4 मुलं, त्यातली छोटी मुक्ता नावाची मुलगी, तिनं हे प्रेत जिवंत केले. काय सांगता काय? हे पेपर वाचून नाही, आम्ही गावकऱ्यांनी पाहिलेलं सांगतो. ते तर काही नाही महाराज, तिचा ज्ञानदेव नावाचा भाऊ आहे, त्यानं पैठणला रेडा बोलवला. काष्टसिद्धा शिष्य, लेखन साहित्य आणलं. पेन टेकवला. चांगदेव महाराज म्हणाले, तो रेडा बोलवला म्हणतात, त्या पोराचं वय किती असेल? त्याचं काय 16-17 वर्षाचं असेल महाराज. आता पेनच चालेना का? आशीर्वाद लिहावा, ज्ञानानं मोठा आहे. दंडवत लिहावा तर वय. पेन जाग्यावर. काही शिष्य म्हणले, का रे शाई भरून नाही दिला का रे पेन? शिष्य म्हणला, अरे मी स्वतः शाई भरली. मग पेन कसा चालत नाही? पेन चालतो रे, गुरुजीचं डोकं चालत नाही. दंडवत का आशीर्वाद, इथं थांबलाय गुरु. बिना मायण्याचा याला म्हणतात कोरा. मुक्ताबाईनं वाचल्यावर टोमणा मारला, दादा हा 1400 वर्षे जगला तरी कोराच. मुक्ता बरं झालं, कोऱ्या कागदावर काहीतरी लिहिता येतं. ज्याचा कागदच खराब झाला त्याच्यावर काय लिहिणार? चांगदेव म्हणजे ज्यांना ज्ञानदेव भेटतात ते चांगदेव असल्यामुळे ज्ञानदेव भेटतात. आम्ही वांगदेव असल्यामुळे अज्ञानदेव भेटत नाही. त्याच्यावर ज्या 65 ओव्या लिहिल्या त्याचं नाव आहे चांगदेव 65. पहिल्या ओवीचं पहिलं टोक कळेना तरी पण अहंकार होता. वाघावर स्वार झाले, सापाचा चाबूक, कातडी वाद्यन लवजम्यानिशी आळंदीला. हे लहान भावंड बसले होते भिंतीवर. दादा तो बाबा आला, आपण स्वागताला जाऊ म्हणून चालविली जड भिंती, चालविली जड हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगा ते, मोक्ष मार्गीचा सांगा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माया बाप, साधकाचा माया बाप, साधकाचा माया बाप, साधकाचा माया म्हणून चालविली जड भिंती. कशासाठी? हरली चांगयाची भ्रांती. हे कारण शोधा. रेड्यामुखी वेद बोलविला. काय कारण? गर्व द्विजांचा हरविला. म्हणून मैसी पुत्र मुखे
बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया. अरे रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं आणि निर्जीव भिंत चालवणं. नोय हा सामान महिमा संतांचा. नोय हा सामान महिमा संतांचा. नोय हा सामान महिमा महिमा संतांचा. नोया समाज महिमा संतांचा. म्हशीच्या पुत्राच्या मुखातून सोमनाथ भाऊ वेद बोलवणं आणि निर्जीव भिंत चालवणं. नोय हा सामान्य महिमा संतांचा. या संपूर्ण अभंगामध्ये 3 संतांचं चरित्र आलेलं आहे. त्यांची नावं दिली नसली तरी त्याच्यावरून ओळखायचं. भिंत चालवली, रेडा बोलवला, ज्ञानोबाराय. हातीचा नैवेद्य भक्षण केला, नामदेवराय. आणि उदका माझी वह्या ठेवून कोरड्या, तुकोबाराय. थोडं थोडं करू सगळे, फक्त तुमच्या पुढं आणून दिलं चित्र. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. कारण दामू शेट्टीचा नियम होता, ते कापडाचं दुकान. हे 7वी पिढी आहे, 7वी पिढी. मिलिंद पाटील लक्षात ठेवा. यदू सेठ, हरी सेठ, गोविंद सेठ, गोपाळ सेठ, नरहर सेठ, दामा सेठ न नामा सेठ. किती झाले कोण मोजले म्हणाव? 7 झाले. कोणते कोणते आता? अरे ते एक मजा आहे अभ्यास करण्याची पद्धत. सांगतो तुम्हाला, आद्य अक्षर इतके फिट करायचे की पुन्हा बघायची गरज नाही. यह गोगो नदाना. ए तुमच्या लक्षात येईल कीर्तनकार मंडळी. यह गोगो नदाना झाल्या 7 पिढ्या. हा ना. यह हिंदी शब्द आला, गोगो इंग्रजी आला, नादान म्हटलं की न दाना आलं. झालं. आता तर फिट होईल का नाही? एक हिंदी आहे यह, गोगो आहे इंग्रजी, आणि नादान म्हटलं मराठी. मग यह गोगो हे तुम्ही म्हणता ना अभंग कसे लक्षात राहतात. अरे ही पद्धत आहे. जमलं तर उद्यापासून. यह, येचा यदू सेठ, हचा हरी सेठ 2 झाले. गोगो गोविंद शेठ न गोपाळ सेठ 4 झाले. न दाना नरहरी सेठ, दामा सेठ, आणि हा नामा न दाना विठ्ठल. कुंडली आता 72 चालू आहे ना, पण विसरत नाही मी. तू काळजी करू नका.
तर बसावं लागलं सुरेश भाऊ आता त्रास जास्त वाढला कमरेचा, 2 वेळा ऑपरेशन, 3 आता पुन्हा सांगतायत. आता म्हटलं असाच जाईल मी कमरेसह, पण आता नको, तिसरं है ना. सोमनाथजी पाहू आपण काय होईल ते. आता ना कापड दुकान, पण पाठीवरचं बरं का, पाठीवरचं. दामू सेठजी पाठीवर गठ्ठा बांधायचे आणि हे खेडोपाडी नाही का, आळेफाट्याचा बाजार, उद्या वतूरचा बाजार, असे बाजार करायचे. दुपारपर्यंत यायचे कापड विकून, आंघोळ वगैरे करायचे. मग राजाबाईला म्हणायचे नैवेद्य तयार करा, आणि मग विठ्ठलाच्या मंदिरात नैवेद्य न्यायचे, नैवेद्य दाखवून यायचे, मग जेवण करायचे. 12 वर्ष नियम होता दामा सेठचा. एक दिवस उशीर झाला. नामाचं वय 5 आहे, हे नीट आहे का? नामा, हाय, अरे तुझे बाबा आले नाही रे, नैवेद्य दाखवायचा होता, जा नैवेद्य दाखवून ये. भाषा पहा मराठी. आयुष्यात पहिल्यांदा 5 वर्षाचा नामा नैवेद्य घेऊन देवाच्या पुढे उभा राहिला. 5च वर्षाचा आहे. सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी, करकटावरी, हालचाल नाही, हालचाल नाही. पार 8:30 वाजायला आले. आम्ही ते एक भक्तिगीत होता, आम्ही लहानपणी म्हणायचो सोमनाथ भाऊ. प्रश्न होता, 5 वर्षाचा नामा, सांग विठ्ठला आज का रुसला. नामाचा प्रश्न. बाबा जेवण आणि तेव्हा खात कसा होता, आणि आज का जेवत नाही सांग मला आता. नाही जेवलास तर प्राण देईल आपुला. नाही जेवला ना डोकं फोडील तुझ्या पायाजवळ, असं 5 वर्षाच्या नामानं म्हटल्याबरोबर घाबरला देव. विठ्ठलाची मूर्ती चळचळा कापली, विठ्ठलाची मूर्ती चळचळा कापली, जेवूते लागली नाम्या सवे, घाबरला देव. विठ्ठलाची मूर्ती चळचळा कापली, जेवूते लागली नाम्या सवे. जेवण केलं, रिकाम ताट वाटी दिली, पण सांगितलं नामा आजच जेवलो रे भाऊ, माझी शपथ आहे, माय बापालाही सांगू नको जेवला म्हणून देव, आणि पंढरपुरात सांगू नको, नाही तर अजीर्ण होईपर्यंत खाऊ घालतील लोक मला. नाही सांगणार देवा, माझी शपथ आहे बरं. हो नाही सांगणार. सोमनाथ भाऊ आता अडचण सांगतो तुम्हाला. रिकाम ताटन वाटी घेऊन नामा आला. याच्यातलं काय झालं रे आई? अरे नैवेद्य काय झाला? आता केवढं संकट आहे. इकडे शपथ घातली सांगू नको माय बापाला सुद्धा, आणि इकडे आई खवळली. अरे काय झालं सांगे ना. रस्त्यात कोणाला दिलं? तो मोबाईल उलटा करून ठेवा तुमचा, मृदांगाचा उलटा करा, म्हणजे पाहता येत नाही त्याकडे. असं हा माझं लक्ष आहे. आला तर येऊ द्या ना, बरोबर ओळखतो मी, रोजचा आहे ना. तरी म्हटलं इकडे पखवादाची थाप नाही, इकडे काय पाहताय. कृपया आता फार तुमचंच नाही श्रोत्याकडे तेच असते भाऊ. आता आम्हाला असा वैताग येतो की एवढा जर व्याप आहे या लोकांना, 2 तास दम निघत नाही, तर आपण आलोच कशाला नागपूरहून, असंही वाटतं कधी कधी. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी, काम से कुछ समय ऐसा निकालो, प्रेम कर लो राम से. विठ्ठल प्रसंग तुटतो तर थोडं लक्ष द्या माझ्याकडे. काय झालं तसा नाही सांगायचा तो. काठी उगारली आईनं 5 वर्षाच्या नामावर. मग नामानं हात जोडले, वय 5चा आहे, हात जोडून रडतो. मारू नको आई नाही दिले कोणा, मारू नको आई
नाही दिले कोणा मारू नको आई नाही दिले कोणा मारू नको आई नाही दिले कोणा लागत चरणा हरा म्हणे लागत चरणा नारामणी नारामणी मारू नको आई दिले कोणा मारू नको आई नाही दिले कोणा लागत चरणा नारामणी नारामणी लागत चरणा नारामणी नारामणी मारू नको आई नाही दिले कोणा मारू नको आई नाही दिले कोणा मारू नको आई नाही दिले कोणा. आणि मग झालं काय? बाबाला सांगू नको आई, फक्त तुला सांगतो. देव जेवला. योग की कापडाचा गठ्ठा घेऊन वडील आले, त्याने ऐकलं. काय म्हणते? अहो आजच पाठवलं नैवेद्य घेऊन, देव जेवला म्हणतोय. होय रे नाम्या, देव जेवतो होईल का? 12 वर्ष दाखवतो मी नैवेद्य. जेवला बाबा. आता ठीक आहे, मी आंघोळ करतो, तोपर्यंत दुसरा नैवेद्य तयार करा, बघतो जेवतो का देव. आता केवढं संकट आहे. नैवेद्य तयार झाला, नामाच्या हातात दिला, 5 वर्षाचा नामा, आणि माग बाप दामासाहेब. चल आता मंदिरात. 5 वर्षाचा नामा रडत निघाला. रडत, हातात नैवेद्य आहे, बाप माग आहे. रडतो का? पांडुरंगा, तुला धर्मसंकटात ही माझी इच्छा नाही. तुम्ही शपथ घेऊन सांगितलं होतं, पण काठी उगारली मायनं, म्हणून नाईलाज झाला. मग सांगावं लागलं देव जेवला. फक्त पुन्हा एकदा जेवा देवा. कशासाठी? तुझा भक्त लबाड बोलत नाही हे समाजाला दाखवण्यासाठी. एकदा रडतोय 5 वर्षाचा. आणि एक लक्षात ठेवा, वेदांताच्या भाषेपेक्षा देवाला अश्रूची भाषा लवकर ऐकायला जाते. रडत निघाला. बाप बाहेर गाभाऱ्यात नामा. देवा, माझा इलाज नाही, समजून घ्या. घेतला नैवेद्य देवानं. वाटीतलं सगळे संपवलं सोमनाथ भाऊ. आणि रिकामी वाटी पांडुरंगानं नामाच्या हातात दिली. हे बापानं पाहिलं. आणि मग बाप धाय मोकलून रडला. देवा, 12 वर्षे तुझं उपवासी मारिले, 12 वर्षे तुझं उपवासी मारिले, 12 वर्षे तुझं उपवासी मारिले, 12 वर्षे तुझं उपवासी मारिले. आज देव विले नाम देवे, आज देव विले नाम देवे, आज देव विले नाम देवे, आज देव विले नाम देवे. इथपर्यंत आलो आपण. मला माहित नव्हतं देवा तू जेवतो म्हणून. 12 वर्षे नैवेद्य दाखवतो, पण 12 वर्षे तुझं उपवासी मारिले, आजी जेवविले नाम देवे, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. इथपर्यंत आलो आपण. सोमनाथ भाऊ, अजून काही मला समाज वैतागला नाही. 3 चालू आहे. आता 4 दिवसातलं हे 12वं. हा वैतागून गेला तरी जमतंय ते. पण वेळ चुकवत नाही. हा, रामायण ठेवलं तोही माहिती आहे. घड्या बिघडलेल्या दुरुस्त करणे ते नाही तडजोड चालत. बरोबर. पण आनंद वाटला. गर्दी आहे सोमनाथजी, आणि ऐकणारे दर्दी आहे. हे दोघंही आहे. लक्ष्मी नारायण नेहमी येतात. ते करुणा प्रसंग आले की दोघंही रडतात. सुई पडेल तरी आवाज येईल ही शांतता आहे का नाही. पुढच्या वर्षी संयोजक लावणारच आहे वशिला. वडील चांगलं आहे.
संयोजक सगळे एका मताचे आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवून सहकार्य करणारे भाविकही आहे. आणि म्हणून 80 वर्षे, अरे 4-2 वर्षे सप्ताह मोठ्या थाटात चालतो नवीन नवीन, आणि उरलेल्या वर्गणीवरून 5व्या वर्षी भांडणं, 6व्या वर्षी पण. हे 80 वर्षे चालतंय म्हणजे काय? हे संत रामदास बाबाच्याच मनात आहे. हे तुमच्याकडून करून घ्यायचं आहे त्यांना. एकदा हात वर करा, फक्त हार घालायची घाई करू नका, बरोबर करू सगळे. हात वर, शूटिंग वाले एवढे हात घ्या, हात दुखायच्या आधी घ्या. कमी एका तालात, भाषणाच्या टाळ्या नाही, भजनाच्या. विठोबा रखुमा, एक थांबा, एक हा, एक हात वर, एक जरा ताकद, एक हा, माग पुढं नाही, एक हा. रामदास बाबा समाधीत डोलत असेल की माझे लेकर कसं भजन करतात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कवरदा, पंढरीनाथ माऊली, जगद्गुरु संत रामदास महाराज की जय. थांबा थांबा, वेळ जात नाही आपले. 2 कामं करू गडगे, 2 कामं. मी हार स्वीकारतो, तुम्ही चाल म्हणा. चला गायक लोक. मैसी पुत्रा मुखी बोलवन श्रुती, मैसी पुत्रा मुखी बोलवन श्रुती, पुत्रा मुखी बोलवन श्रुती, पुत्रा मुखी बोलवन, मैसी पुत्रा मुखी बोलवन श्रुती, मैसी पुत्रा मुखी बोलवन श्रुती, पुत्रा मुखी बोलवन श्रुती, पुत्रा मुखी बोलवन श्रुती. साल बन पिलती पैसोनिया, साल बन पिलती पैसोनिया, नोही हा सामान्य महिमा संतान, नोही हा सामान्य महिमा संतान. पिलती पैसोनिया, हातीचा मूर्ती जेवी, मूर्ती जे नैवेद्य हातीचा, हरी नैवेद्य हातीचा, मूर्ती जेवी नैवेद्य हातीचा, मूर्ती जेवी नैवेद्य हातीचा, नैवेद्य हातीचा, नैवेद्य हातीचा, मूर्ती जेवी हरी नैवेद्य हातीचा, मूर्ती जे नैवेद्य हातीचा, मूर्ती जेवी नैवेद्य हाती, मूर्ती जेवी नोही असामान्य महिमा संतान, नवे असामान्य महिमा संतान. मूर्ती
सामान्य महिमा मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुनिया नोह्या सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी रामेश्वर शास्त्री पर्यंत चर्चा बोलवा द्या तुकोबारायला वेदाचा अर्थ तुम्ही प्राकृत मध्ये आणता तुमचा काय अधिकार आहे तुकोबाराय म्हणाले मी का लिहितो समजून घ्या नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा नामदेव महाराज आले बरं का शास्त्रीजी आणि त्यांनी सांगितले काम करावे कवित्व म्हणून अभंग लिहितो असं मी काही ऐकून घ्यायला काय मामा वाटलो का कुठला तुम्हाला पांडुरंग सांगतोय तुम्हाला काम आतापर्यंत लिहिलेले अभंग खालीवर दगड बांधा आणि डोहात बुडवून टाका जशी आपली आज्ञा दुसऱ्या दिवशी सर्वांना कळालं चाहते लोकांनाही कळालं आणि विरोधकांनाही कळालं आणि जसा गाथा बुडवला जेवढे तुकोबारायचे चाहते होते ढसा ढसा रडू लागले आणि विरोधक उड्या मारू लागले जय हरी आम्ही नाही का बरे आतापर्यंत संसार बुडवला आणि आता परमार्थ बुडवला देवना संसार देवना संसार देवना संसार देवना संसार तुका तोही कडे चोर कडे चोर कडे चोर तुका इकडे चोर इकडे संसार तुका दोही कडे चोर तिथेच बसले तुकाराम महाराज 13 दिवस झाले निश्चक्र करिता न पवसी अनंता माय बापा 14व्या दिवशी कोरडाच्या कोरडा गाथा देवानं तुकोबारायच्या स्वाधीन केला उदका माझी माया देवोनी कोरया देवोनी कोरया उदका माझी माया देवोनी कोरया देवोनी कोरया
उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या. आहे का पाठ? उदकी राखिले कागद, उदकी राखिले कागद, उदकी राखिले कागद, उदकी राखिले कागद. चुकविला जनवाद, चुकविला जनवाद. तुका म्हणे ब्रिद, तुका म्हणे ब्रिद. साच केले आपुले, साच केले आपुले. भागविलासी केला सिर, भागविलासी केला सिर, भागविलासी केला सिर, भागविलासी केला सिर. राखिले कागद, चुकविला जनवाद. तुका म्हणे प्रीत, साथ गेले आपले. तुका म्हणे प्रीत, सोमनाथ हो, आता इतके प्रमाण माझ्या पुढे येऊन उभे राहिले. कोणाचा नंबर लावू मी? उदका माझे वह्या ठेवणी कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वजना. 13 दिवस उदकी ठेवा आणि कागद देवा कोरडे. उदकी राखिले कागद, चुकविला जनवाद. एक तर सर्वांनाच पाठ आहे. राघवे सागरात पाषाण तारीने, ऐसे तुका पाचे अभंग रचिले. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु नाम सच्चिदानंद मूर्ती माया स्वामी सद्गुरु नाम सच्चिदानंद जमला आता. उदका माझी वह्या ठेवणे कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वजना. नोय हा सामान्य महिमा संताचा. आता किती? 15 मिनिट आहे. बरोबर करू आपण. देवापेक्षाही श्रेष्ठ महिमा संताचा आहे, देवापेक्षाही. म्हणून 1-2 प्रसंग सांगून बरोबर तुम्हाला 9ला जेवायला मोकळे करतो मी. सुरेश भाऊ टेन्शन घ्यायचं नाही. बरोबर गौतम ऋषीच्या शापानं दगड होऊन पडलेली अहिल्या. रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी विश्वामित्रा समवेत जनकपुराकडे निघाले. पुढचं सगळे पाठ झालं तुम्हाला. रामचंद्राच्या रजक कणानं अहिल्याचा उद्धार झाला. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली. हे रामाचं महात्मे. शिळा होती मनुष्य झाली. आता संताचं. राजाला मुलीच मुली व्हायच्या, मुलीच मुलींनी. एकदा राजानं दमबाजी राणीला. आता जर मुलगी झाली तर मुंडकं तोडतो तुझं. तिच्या काय हातचं आहे? मुलगीच झाली ना, पाहता काय माझ्याकडे? पण राणीनं घाबरून दासीला सांगितलं, तुला वाटल ते बक्षीस देईल, फक्त राजाला म्हणा मुलगा झाला. कळूच दिलं नाही.
मुलाचाच पोशाख, आणि तो तरुण झाला इतक्या लवकर कसा, आता वेळ नाही ना. म्हणून राजपुत्राचं लग्न करण्याच्या उद्देशानं मुलगी बघायला राजा गेला, आणि मग राजपुत्राच्या पोशाखातल्या मुलीनं आपल्या बापाला विचारलं, आई बाबा कुठे गेले? तुझ्यासाठी मुलगी बघायला गेले बेटा, लग्न करायचंय तुझं. माझ्यासाठी मुलगी आणि मी मुलगी. धारा लागल्या मायेच्या डोळ्याला. माझा प्राण वाचावा म्हणून मी लबाड बोलली बेटा. तुझ्या बापाला सांगितलं मुलगा झाला म्हणून मुलाच्याच पोशाखात. आतापर्यंत बापाला कळू दिलं नाही. आई, एका मुलीच्या जीवनाचं वाटोळे करण्यापेक्षा मी आता आत्महत्या करते. निघून गेली म्हणजे निघून गेला हे मराठी समजून घ्या. अरण्यामध्ये योग आहे, तिकडनं तीर्थयात्रा करून संत मंडळी त्यात ज्ञानोबा आहे. या मुलीनं विचार केला जीवन संपवायचं आहे पण एकदा साधूचं दर्शन घेऊन. म्हणून माऊलीच्या पाया पडला. हे कळतं ना. हा बस. बराच वेळ पाय सोडे ना. पार 9ला 10च मिनिट राहिले तरी पाय सोडे. अरे मुला पाय सोड, मुला पाय सोड. वक्सा बोक्षी रडू लागली. अरे का रडतोस? मुला पाय सोड. मी मुलगी आहे महाराज. आणि सगळ्या इतिहास सांगितला. माझ्या आईनं प्राण वाचवण्यासाठी लबाड बोलली बापाला. आतापर्यंत मुलाच्या पोशाखात मुलगा मुलगा राजपुत्र म्हणून जगलोय मी. माझे वडील माझ्यासाठी मुलगी बघायला गेले. निर्णय घेतला दुसऱ्या मुलीचं वाटोळे केल्यापेक्षा आपणच आत्महत्या करावी, जीवन यात्रा संपवावी. पण शेवटी एका संताचं दर्शन घेऊन प्राण द्यावा म्हणून पाया पडले महाराज. अरे मी म्हणतोय मुला, त्या अर्थी तू मुलगाच आहे. माऊली म्हणाले लिंग देहात बदल झाला. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. जिही निमिष मात्रे देह पालटिला. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. मी तुलना सांगतोय तुम्हाला. रामाचं महात्मे, ती अहिल्या होती पुन्हा अहिल्या झाली. रामाचं महात्मे त्यानं बाईची बाई केली. संताचं महात्मे बाईचा बुवा केला. नोये हा सामान्य महिमा. नोये हा सामान्य महिमा संता. दैवत्य हातीचा मूर्ती. ही जोडी झाली ना रामाची आणि माऊलीची जोडी झाली. आता किसनराव आणि तुकाराम महाराज. राधेला पाहून भुलले हरी. तरी राधा चालली होती. राधेसाठी पागल झाले भगवान. आता राधा म्हटल्यानंतर अरे भागवतामध्ये राधा शब्द आला राजा तर शुकाचार्यांना उलट व्हायचं, धारा लागायच्या. ही राधेची भक्ती. श्याम श्याम रटत राधा आपही श्याम भई. फिर पुछत अपने सखियन को राधा कहाँ गई. यावून तो विचार करा. कृष्ण 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 चिंतन करता करता राधाच कृष्ण झाली आणि मैत्रिणींना विचारत होती की राधा कुठं गेली. आता याच्याहून भक्ती पहा. राधा म्हणाली हे सगळे सिद्धांत माहिती आहे मला. लाकूड जळलं का संतोषराव, कोळसा होतो सोमनाथ भाऊ, आणि कोळसा जळल्यावर राख. बाद जमलं. एवढं लक्षात ठेवा. हे राधेचे शब्द सांगतो. कृष्णासाठी मी कशी जळाली. लकड़ी जली कोयला हुआ, कोयला जला हुई राख. मैं तो पापिन ऐसी जली कोयला हुआ न राख. तिची भक्ती है. जब प्रेम के पंथ में पैर दिया तब क्या उसके दुख को डरना है. जल भोजन की मत चाह कर तलवार तले सिर को धरना है. राधेसाठी पागल झाले देव. राधा चालली होती, देव बघत होते. भांड घेतलं,
आणि बैला खाली बसले धार काढायला. मम्मीनं खिडकीतून पाहिलं यशोदेनं, ए किशनिया, अरे त्या राधेसाठी पागल झाला, अरे निदान जनावर तर बघत जा. मग देवाच्या लक्षात आलं की बैला खाली बसलो, पण चतुरा तू शिरोमणी, जाणून बुजून बसलो आई. आता जरी तुला बैल दिसत असला तर हे पूर्वजन्मी गायच होती, चुकून बैल झाला. यशोदा म्हणली गाय होती कशावरून? कशावरून? आताही दूध देत यावरून. बांडभर दूध काढलं बैलाचं. राधेला पाहून भुलले हरी, राधेला पाहून भुलले हरी. बैल दुखतो नंदा घरी, 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 बैल दुखतो नंदा घरी. राधेला पाहून भुलले हरी, बैल दुखतो नंदा घरी, बैल दुखतो नंदा घरी, बैल दुखतो नंदा बैलाची धार काढली. हे कृष्णाचं महात्म्य. आता तुकोबारायाकडे नेतो तुम्हाला. वैकुंठाला गेल्यावर भागीरथीला कळालं, मुलीला आली, खूप रडली आईजवळ. आई, मला तर निरोप द्यायचा होता ग, मी आले असते. जिजाबाई म्हणल्या, तुझ्या बापाचं महत्व मी अर्धांगिनी असून मलाच कळलं नाही. मी असंच म्हणायची, उटकाचा विना त्याची दोन तार करे यर पंढरीसी. पण तुझ्या बापाला घ्यायला साक्षात भगवान आला तेव्हा मला तुझा बाप कळला. कुठनं गेले आई? ते पिंपरणीचं झाड. भागीरथी तिथं आली मुलगी, पिंपरणीच्या झाडाजवळ उभी राहिली, आकाशाकडे तोंड केलं आणि बापाच्या नावानं हंबरडा फोडून रडू लागली. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी दावा, 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 भागीरथी करी दावा. मुलगी भागीरथी, देऊतली गोष्ट. बाबा गेले कोण्या गावा आणि भागीरथी करी धावा. आले बाबा. कशाला रडतेस बेटा? का बोलवलं? बाबा, माझ्या हातच्या आवडीच्या शेवया न खाता कसा गेला वैकुंठाला? बरं ठीक आहे, आता 5 मिनिट आहे, शेवया कर मला वापस. शेवया करती बाबा, पण दूध नाही ना, तांब्या आण. मग काय डेअरीवर गेले का? महादेवाच्या मंदिरात नंदीला उठवलं दगडाच्या. येलेश्वरा ते पूजे, येलेश्वरा ते पूजले, नंदीचे काढले, नंदीचे काढले, नंदीचे काढले,
नंदेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे गाडिले. बाबाचा फोन आलता, मी नाही म्हणे अनंतरावजी. ठीक आहे, कुणीतरी हाजरी लावलीच. पण रामचंद्र प्रभून बाईची बाई केली, संत ज्ञानोबारायानं बाईचा बुवा केला. भगवान श्रीकृष्णानं बैलाची धार काढली, संत तुकोबारायानं दगडाचा नंदी दोहला. नोये हा सामान्य महिमा संताचा नोये हा सामान्य महिमा संताचा नोये हा सामान्य महिमा संतांचा असामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नोये हा सामान्य महिमा संताचा नोये हा सामान्य महिमा संताचा हो नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नोये हा सामान्य महिमा संतांचा सामान्य महिमा बस. ज्यांच्या दरबारात सेवा, महान अधिकारी संत, ते वाळुंजे आणि सुंदर आरती केली ते वाचले मी. त्याच्यात सगळे, त्याच्यामध्ये पूर्ण आरतीमध्ये बाबाचं संपूर्ण चरित्र आलं. 80 वर्षे झाले. संत रामदास महाराज समाधीतून गहीवरून जात असतील दरवर्षी, आणि तुम्हा सर्वांच्या वतीनं देवाकडे म्हणत असतील की हे माझा उत्सव करणारे लेकर जन्मभर सुखाचे ठेवा. संत, अरे आशीर्वाद मागायची गरज नसते. मांगने के बाद मिलता है,